या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ऍडव्हेंचर बॉय चंद्रपूर आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मॅच ला सुरुवात झाले. एका बाजूला आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. देवा पांडे आणि दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. दोन्ही टीमला दिव्य शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड रे. सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचत लॉंग ऑनचे एक धाव कंप्लीट केली गेली आणि पाहता क्षणाला जर पाहिलं गेलं तर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभम लोखंडे देखील जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमधील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमीच चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले गेले आणि आज या महत्वपूर्ण स्पर्धेसाठी ते आज उपस्थित झालेत. स्ट्राईक एंडवरती देवा. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. इनसाइड आउट. क्षेत्र निवडलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल निघून जाईल. डिक्रेशन झोन. सुरुवात तर चांगली केली प्रमोद सर. पहिल्याच 2 बॉलवरती 4 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत देवाने. सुरुवात झाली टीम निधी स्पोर्ट चंद्रपाड्याची. देवा पांडे अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ओपनिंग बॅटर. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा शुभम लोखंडे आणि एका साईडला देवा पांडेला आपण पाहू शकतायत. अतिशय चांगल्या क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 6 रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. सिंगल डबलला महत्व दिलंय या दोन्ही बॅटरने. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय. 4 धावांकरता चौकार. गुड शॉट. थँक्यू टीचर. पहिल्या डावाची सुरुवात तर धडाक्यात करून दिलेली आहे. ज्या स्टार्टची गरज होती ती तर स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये मिळून दिलेली आहे बॅटर देवा पांडेने. आणि ज्या ज्या वेळेला खुले गटातून निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ खेळण्यासाठी जातो त्या वेळेला बेस्ट आयकॉन म्हणून नेहमीच देवाकडे भावीजी पुणेकर यांनी लक्ष केंद्रित केले आणि याही स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आतापर्यंत पाहायला मिळतोय. डेफिनेटली यावेळेला जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. परंतु 2 रन्स मिळतील की काय काय एक्झॅक्टली आहे. चौकार. 4 रन. गुड शॉट. ही ताकद आहे या खेळाडूची. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5 आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. जयू स्मृती निधी स्पोर्ट चंद्रपाडा ही टीम आपण पाहू शकतायत. तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय लसावीर नाला सोपारा. दोन्ही टीम बलाढ्य आहे. संजूच्या अगेन्स्ट आतापर्यंत आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय. काय बॅटिंग सुरू आहे देवा पांडेच्या बॅटमधून. संतोष भवन या टीम मधून खेळतो. मात्र इथून सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. फिल्डरला बीट केला आणि पुन्हा एकदा षटकार. चौकार. चौकार. ग्रेट बॅटिंग आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आदरणीय भावीजी पुणेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देवा पांडेच्या बॅटिंगसाठी. अतिशय कणखर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर दुहेरीच्या माध्यमातून आपण पहिल्या धावा आल्या 6 आणि त्यानंतर लगातार बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. तुषार काय म्हणशील, ज्या पद्धतीने सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे ते देवा पांडेच्या बाबतीमध्ये. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर. नक्कीच आजच्या दिवसातील सर्वाधिक जर पाहिले गेलं तर चांगली सुरुवात मी तर म्हणेन. कारण की ज्याप्रमाणे देवाने सुरुवात करून दिलेली आहे 6 बॉलमध्ये वैयक्तिक त्याने 18 धावा या ठिकाणी जर पाहिले तर बनवल्या गेल्यात. पहिल्या 3 बॉलवरती 3 डबल आलेत आणि त्यानंतरच्या 3 बॉलवरती 3 चौकार आलेत. कुठेतरी माइंडसेट जो सेट केला होता देवाने तशा पद्धतीच्या धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. शुभम आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खेळत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19च्या घरामध्ये. निशांत आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. निशांतकडे देखील अनुभव आहे या मैदानाचा. पाहूयात निशांत कशा प्रकारची गोलंदाजी करतील. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मागे निघून चालला बॉल. तत्पूर्वी डिक्लेरेशन झोन
1 धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. दोन्ही जर पाहिले गेले तर फलंदाज भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाच्या जोरावरती तुम्हाला चांगलं क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. एका बाजूला मुंबईसारख्या परिसरामधून पुढे आलेला खेळाडू शुभम यांना आपण बघताय, देवा यांना देखील आपण बघत आहात. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, परंतु निशांतला यांच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याला विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर शुभम सारख्या खेळाडूला इथे परिपूर्णतः थांबून ठेवलं गेलंय. ही ताकद आहे निशांत या गोलंदाजाची. समोरचा फलंदाज किती स्ट्रॉंग आहे यापेक्षा माझं माइंडसेट काय आहे ते दर्शवत असताना निशांत, कारण तुम्ही अगोदरच जर मनाने पराभूत झाला तर तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला मनाने पराभूत होण्याऐवजी मनाचं खच्चीकरण करू नका. मनाने चांगलं फ्री माइंड खेळा, तरच या क्रिकेटचा तुम्हाला आस्वाद आयुष्यभर मिळेल. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. काय फटका खेळलाय, परंतु फिल्डरला निवडलं. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. शुभम लोखंडे गॉन. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. 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 थँक्यू. वेलकम बॅक. व्यासपीठावर आपण पाहत आहेत स्वतः या स्पर्धेचे सर्वेसर्वा भावीजी पुणेकर साहेब. त्याचप्रमाणे या विभागातील स्पर्धा होतात त्यावेळेला दानशूर व्यक्तिमत्व दाखवतात. अर्थातच एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व भूषणजी पडवळे साहेब. क्रिकेटच्या प्रेमापोटी नेहमीच आपण पाहिलंय सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य गेली कित्येक वर्ष सेवा करत असताना मस्ते साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तुषार आतापर्यंत धावांचा वेग खूप चांगल्या पद्धतीने आहे. 1 विकेट डाऊन झाले, गमावले गेले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त स्ट्राईक देवा पांडेला मिळायला हवी. नक्कीच, कारण की देवाकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. त्यावेळेला ऑन साईडला बॉलला टर्न केले गेले. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे चाच पडले गेले, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलला पकडत असताना उचलून फेकी होईल तत्पूर्वी प्रमोद सर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कुठेतरी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जेवढी देवाला स्ट्राईक असेल तेवढ्या धावा या मैदानावर बनतील. आणि देवानी जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील जर पाहिले तर काही पुरस्कार घेतलेत. हो, देवा पांडे अंडरआर्म पासून क्रिकेटचा प्रवास, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर संतोष भवन, काजू अर्थातच विकास दुबे यांच्या संघामध्ये ओपनिंग बॅटर म्हणून आपण पाहत आहेत. आणि गेली 2 वर्ष देवाने मात्र जे मैदानं गाजवले ती भन्नाट फॉर्मामध्ये, म्हणजे सातत्य तुमच्याकडे असायला हवं. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास देवाचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे डिक्लेरेशन झोनमध्ये निघून जाईल. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर नीरज किनी आम्हाला दर्शवत आहेत की 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धावा येत आहेत तुषार, आणि त्यामुळे धावांचा वेग वाढताना फलक हलतं राहते. स्ट्राईक रोटेट होते. निशांत यावेळेला ऑन साईडला परफेक्ट चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. फिल्डर आहे सर्कलमध्ये. 1 रन मिळेल सिंगलच्या साह्याने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 रन. 26 धावा झाले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ. समाप्ती अखेर 13च्या सरासरीने खेळले तर डेफिनेटली 65 धावा या प्रोजेक्टेड स्कोरवर आपल्याला पाहायला मिळतील. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया आपण डिस्क जॉकेला संधी. सारे होताना पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होताना पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात धावा या वेगाने जरूर बनवता आल्या, पण दुसऱ्या षटकात फक्त 8च धावा बनवलेल्या आहेत. पाहूयात या मॅच मध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न राहील. धावसंख्या फटकावरती 26. पुढचा बॉल फुलटॉस आहे. दिशा दिले पुन्हा एकदा बॉलला, आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन धाव मिळतील 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 28च्या घरामध्ये. पहा, पहिल्या षटकात जर तुम्ही 18 धावा ठोकल्या त्यानंतर 10 जरी आल्या असता तर एक चांगला वेग मिळाला असता, परंतु त्यानंतर कुठेतरी धावसंख्या थांबवण्याचा
कारनामा हा मैदानाच्या आतमध्ये निशांत या गोलंदाजाने केलेला आहे. धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजेच 28च्या घरामध्ये. देवा एक सेट झालेले बॅट्समन आहे, ज्याप्रमाणे सिंगल डबल आणि आतापर्यंत या डावामध्ये देवाच्या बॅटमधून लगातार आपण 3 चौकार पाहिलेत आणि त्या 3 चौकारासाठी सन्माननीय भावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आले. इथे वाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळणार आहे. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 29. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आहे. जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना देवा पांडेच्या बॅटमधून धावा फार मोठ्या प्रमाणात आलेत. 1 रन वाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचले गेले. पंचांच्या भूमिकेत गणेश साटम यांना आपण पाहतायत. अक्षय साटम यांचे बंधू आहेत आणि क्रिकेटवर प्रेम जरूर पाहायला मिळतं. नो बॉलचा इशारा, देवा पांडेचा हा क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. नो +6 देवा पांडेच्या बॅटमधून येईल. खणखणीत झन्नाटेदार षटकार. थँक्यू डीजे. प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणण्याचा काम मैदानाच्या आतमध्ये पराक्रम करून दाखवलाय देवा पांडे. मॅन इन फॉर्म, चांगली बॅटिंग करतायत या डावामध्ये. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून जरूर खेळले गेले. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 2 रन मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. या 2 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम जाऊन पोहोचते 39. ऑन साईडला जागा बनवले. अप्रतिम आउटफील्डच्या वरून खेळले गेले. मनगडाचा चांगला वापर. पुन्हा एकदा 2 धावा देवा पांडेच्या बॅटमधून येतील. बॅटिंग ॲव्हरेज आणि स्ट्राईक रोटेट करत असताना 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज अनिलच्या माध्यमातून 41 वर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले गेले आणि यश कांबळी दर्शवत आहेत की देवा पांडेच्या बॅटमधून धावा येत आहेत. इंडिव्हिज्युअल 12 बॉलमध्ये 32, या 2 धावा ऍड होतील. अर्थातच 13 बॉलमध्ये 34 रनची एक झंझावती आणि झुंजार खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहू शकतायत. ऍब्सोल्युटली स्टनिंग इनिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. कौतुक करावं ते कमीच देवाचं, कारण की सिंगल डबल चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पुन्हा एकदा लॉंगॉनला बॉल खेळून काढला गेलाय आणि 2 धावा याही बॉलवरती प्राप्त केल्या जातील. आपल्या संघाला कदाचित अगदी जर पाहिले गेले तर 3 षटकांच्या आतमध्ये 50च्या पलीकडे आपल्याला पोहोचवायचा आहे. हा प्रामाणिक प्रयत्न त्याचा आतापर्यंत राहिलाय. 45 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत आणि चेंडू देखील फेकून झालेत. याचा उल्लेख करणार आहोत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, दिशा दिल्या बॉलला. जास्त धावा तर मिळणार नाहीये, परंतु 2 धावा आपण रोखू शकत नाहीये. शेवटच्या क्षणाला काय झाले ते देखील पाहणं महत्वाचं राहील. आतमध्येच बॉल स्टॉप झालाय. नशिबाची साथ प्रमोद सर देवाच्या बाजूने दिसले. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. तुषार आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत 16च्या ॲव्हरेजने खेळत असताना प्रथम बॅटिंग करताना जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवर. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन कसं असावं हे या स्पर्धेने आपण सातत्याने पाहिलेलं आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. चहूबाजूने जर आपण पाहिलं तर कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली देणारे 2 कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच कैलासवासी जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे, अर्थातच तांडेल साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रवींद्र रमेश पाटील जे एक लेजंड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले, त्यांना सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कटआउट्स आपण पाहू शकतायत. आणि समोरच कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून येणारी ही स्पर्धा आपण 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. JTC लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 6 आहे. आज ओपन गटाला आणि खुल्या गटाला प्राधान्य देत असताना चांगले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. या सर्वांचं करूया सुस्वागतम. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. 1 रन तर मिळेल. 2ऱ्या रनसाठी प्रयत्न. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर 51. आणि यश कांबळी यावेळेला माहिती देत आहेत की 16 बॉलमध्ये 42 ज्याच्या बॅटमधून आले. तर कसं कौतुक करशील तुषार सोनूने? जबरदस्त कामगिरी देवाच्या मैदानात आतमध्ये राहिलेली आहे. 2 असे फलंदाज होते या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रमोद सर. पहिल्या दिवसात दर्पण म्हात्रे त्याच्या बॅटमधून जर पाहिले गेले तर 46 धावा बनल्या होत्या आणि कालच्या दिवसात
47 धावा आणखीच्या देखील होत्या परवाच्या दिवसात आणि कालच्या दिवसात अनिकेने देखील चांगला खेळ केला. 3 असे फलंदाज होते ज्यांची हाफ सेंचुरी राहिली होती. पाहूयात पहिली हाफ सेंचुरी या 2025च्या स्पर्धेमधील बनवतील का देवा. चांगला फटका खेळला गेला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफचे. या बॉलवरती मिळतील धावा 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजेच 55 धावा 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचता डीप मिड विकेटला. थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालवला. 3ही धावा कंप्लीट झालाय आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षक चुकीची यष्टीरक्षण करताना सापडले आणि पाहत असताना याही बॉलवरती 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजेच 59 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 आपण बघतायत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल निघून चालला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. बॉल पर्यंत पोहोचून फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. लेझी क्रिकेट कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 शॉट पंचांचा इशारा या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेलच. संघाची धावसंख्या धाव पोहोचते धावफटकावरती 61 धावा. षटक क्रमांक 4 चेंडू फेकून झाले आतापर्यंत ते म्हणजे 4. निशांतचं हे षटक थोडंसं खर्चिक राहिलेलं आहे. कमबॅक निशांतला करून द्यावा लागेल. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. ऑन साइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. काऊ कॉर्नरचे 2 धावा ही बॉलवरती प्राप्त केल्या जातील. प्रमोद सर देवाला माहीत आहे यानंतर देखील एक षटक आपल्याला खेळण्यासाठी मिळणार आहे. त्या कारणास्तव कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाला अगदी जर पाहिलं गेलं तर 70च्याही पलीकडे आपल्याला पोहोचवायचा आहे. हा पारंपरिक तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. ज्या पद्धतीने समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकतायत देवा पांडे आपल्या पार्टनरवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवतोय. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65 या धावसंख्येवर आणि स्वतः 46 धावेवर जाऊन पोहोचला गेलाय. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. ज्या पद्धतीने 4 धावा अर्धशतकापासून दूर आहे. पहिलं अर्धशतक साजरं केलं जाईल का या द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025च्या माध्यमातून पहिली हाफ सेंचुरी देवा पांडेच्या नावावर जाईल का. मात्र त्यासाठी डगआउट पूर्णपणे शांत चित्तेने या मॅचचा आणि देवा पांडेच्या खेळीचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग हलक्याच्या हाताने याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. माहिती आहे फलंदाज सुरेशला की आपला पार्टनर चांगला लयबद्ध झालाय. खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडले आणि हाफ सेंचुरीच्या जवळ येत असताना धावा सुद्धा आपल्या संघाला तो करून देतोय. स्वतःची विकेट ठेवून मात्र यावेळेला चांगला संकटमोचक फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू सोडून दिला होता. संयम बाळगला होता. 1 रन मिळेल वाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 67. 67 धावा. जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा यावेळेला जागा बनवली. अतिशय सुंदर पद्धतीने ऑन दी अप खेळला गेलाय. 2 रन्स पुन्हा एकदा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 69. 69 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धशतकापासून 2 धावा दूर. यावेळेला या चेंडूला मात्र लिफ्ट केलं. जरूर वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. काय बॅटिंग केले आतापर्यंत. परफेक्ट शॉट सिलेक्शन टायमिंग प्लेसमेंट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. इथून पुन्हा एकदा 2 रन्स आणि अशा प्रकारे सगळ्यांनी टाळ्या वाजून मात्र देवा पांडेचं अभिनंदन करायचं. अर्धशतक चौ बाजूने बॅट दाखवायचे देवा. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पहिलं अर्धशतक 2025 द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मध्ये 250चा स्ट्राईक रेट. वॉट बॅटिंग क्लास दर्शवत असताना पुन्हा एकदा जागा बनवली. रूम दिलाय आणि इथून मात्र अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. 2 रन्स मिळतील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 74 धावा आणि भावेजी पुणेकर साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा देवा पांडेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. अर्धशतकीय खेळीच्या जोरावर आतापर्यंत जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमला सुस्थितीमध्ये घेऊन जातोय. 74 वर 74. चांगलं धावफलक या ठिकाणी उभं केले. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवत असताना ऑन साइडला एक षटका ठोकायचा होता परंतु बॅटमॅन बॉलचा संपर्क नाही. या पायावरती बॉल आदळलाय. हा बॉल डॉट आलाय. आता पाहूयात पहिल्या डावातला शेवटचा अंतिम बॉल. चिकाटी प्लेयर आहे या टीमचा भिंत जरूर आपल्याला पाहायला मिळतोय.
ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 3 रन आणि एक्स्ट्रा स्वरूपात ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 रन मिळेल, म्हणजेच 4 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 78 आणि 79 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. जय लसावीर नाला सोपारा या टीम समोर 79 धावांचं लक्ष्य पाहायला मिळतं. चला पुढचा मॅच साई श्रद्धा नालासोपारा आणि साई सिद्धी अंधेरी दोन्ही टीमला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. तुषार सोनवणे आपल्या समोर जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत. साई सिद्धी अंधेरी आणि साई श्रद्धा नालासोपारा दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो या लगेच टॉस साठी. चला यस दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतील. साई सिद्धी अंधेरी आणि साई श्रद्धा नालासोपारा या दोन्ही टीमचे कॅप्टन जो आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अंधेरी टीम कॅप्टन लगेच या पोचा. चला फिल्डिंग सजून घ्यायचे त्वरित आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. वेळीची दिरंगाई न करताना लगेच आपण यायचंय. चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. यस टॉस कोण बोलेल. चला अंधेरी संघाचा कॉल आहे एडव्हेंचर आणि यस टॉस जिंकले आहे टीम अंधेरीने. आणि लक्षात ठेवा 3च ओव्हरचा मॅच असेल. टॉस जिंकलं फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग असेल. थँक्यू दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला अंधेरी संघाने या पुढच्या मॅच मध्ये आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला करावी लागेल बॅटिंग. 3 ओव्हरचा मॅच असेल. भावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू. चला फिल्डिंग सजून घ्या त्वरित. वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. 79 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आपण पाहत आहेत कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून येणारी ही स्पर्धा. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला अनुभवायला मिळतंय. JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होत असताना एक वेगळं नियोजन आणि या नायगाव पूर्व विभागातील हा अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, अतिशय सुंदर आणि दर्जेदार ही स्पर्धा 9व्या पर्वात येऊन ही स्पर्धा पाहायला मिळते. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु कितीही संकट आली आमच्यावर तरी सुद्धा आम्ही मात्र उभारणार, चांगली स्पर्धा करून दाखवणार. बोलण्यापेक्षा मात्र आम्ही करून दाखवण्यामध्ये सक्षम आहोत असे भावेजी पुणेकर आणि ॲडव्हेंचर टीम ही मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासाठी बॅकबोन मोहनदादा पाटील यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. भूषणजी पडवळे, निलेशजी म्हात्रे साहेब, नितीनजी पाटील असतील, संपूर्ण ही टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ही बॅकबोन म्हणून उभारले गेले. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांनी सुद्धा खूप सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. 55,000 जे आपण पाहू शकतायत. JTC लाईव्हच्या माध्यमातून तो खर्च आपल्याला पाहायला मिळतो, जे स्पॉन्सरशिप केले गेले. सामन्याला सुरुवात होते. आमच्या समोर जोडले गेलेत याच विभागातील आवाज, अर्थातच तुषार जे सोनवणे, या आपण आवाज त्यांचा ऐकूया. चला 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला मनीष आणि अतुल आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिल्यामध्ये यतिराज यांना आपण बघतायत. बाबू या नावाने भरपूर मोठी प्रसिद्धी आहे आणि ओपन क्रिकेटने भरपूर वर्षांपासून खेळला अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. पाठलाग करायचा आपल्या अगदी जर पाहिलं गेलं तर 79 धावेंचा पहिला बॉल.
पहिलाच बॉल डिडन स्पॉट क्रीज मध्ये टाकलेला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पहिलाच बॉल डॉटच्या सानिध्यातून पाहायला पडतो. या डावात मोठे फटके हे सातत्याने खेळायचे आहेत जर मॅच जिंकायची असेल तर. या पुढचा बॉल लेकटरचा वापर, परंतु ऑब्स्टिकेट थोडासा बाहेर राहिला. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. खाता ओपन झाले एक्स्ट्राच्या स्वरूपात. यावेळेला जर पाहिलं तर बॅटच्या टोला लागल्या बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला यशस्वी. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफटकावरती जरूर पाहायला मिळतात. मोठे फटके खेळायचे आहेत या मैदानावरती. पहिल्या डावामध्ये धूमधडाका आपण जरूर पाहिला गेला. क्लासिकल बॅटिंग आपण जरूर पाहिले गेली देवा पांडेच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं कमीच देवाचं राहील. नेहमीच या स्पर्धेसाठी तो तत्पर असतो. ज्या वेळेला भावेशजी पुणेकर ओपन परिसरातील स्पर्धा खेळतात त्या वेळेला नेहमीच त्याला आमंत्रण असतं आणि याही स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली त्याची. इथे चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. लगातार जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी केली जाते. यतिराज बाबू यांची हीच ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त डॉट बॉल जास्तीत जास्त विकेट घेण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर ते आहे तेच गोलंदाज यतिराज. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर सन्मानजनक स्ट्रोक खेळला. प्रमोद सर असे फटके जर खेळले तर कदाचित बॅकफुटला बॅटिंग करणारा संघ जाणवेल, परंतु तुम्हाला जिंकायचं असेल तर या मैदानावरती तुम्हाला षटकार आणि चौकारांची बोलीभाषा आता मात्र करावी लागणार आहे. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने देवा पांडेने सेन्सिबल बॅटिंग केली, असं नाहीये की तो प्रत्येक बॉल षटकार आणि चौकारासाठी खेळण्यासाठी जात होता. तो सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देत होता आणि त्यामुळे त्याचा बॅटिंग ॲव्हरेज जो होता तो अप्रतिम पाहायला मिळाला. स्ट्राईक रेट त्याने मेंटेन ठेवला, फलक हलतं ठेवलं. गोलंदाजांची मानसिकता होती त्याचं खच्चीकरण केलं आणि त्यामुळे देवा पांडेचा अर्धशतकाच्या जोरावर 78 धावांपर्यंत मजल मारली. जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमने. आतापर्यंत आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्त्व देत आहेत, परंतु ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पहिल्या बॉलपासून दिसत नाहीये. ज्या पद्धतीने यतिराजने गोलंदाजी केले, मोठे फटके मारून देत नाहीये. हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. गणेश साटम यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा संघाची धावसंख्या 6 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन. चांगला बॉल होता. अगोदरच फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फक्त आणि फक्त 7 धावा. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. 11 धावेने पाठीमागे आहेत. यावरून थोडासा रन रेट जो आहे तो आता मात्र मेंटेन करावा लागेल, कारण 24 बॉल येणारे आहेत आणि 24 बॉलमध्ये 72 धावा या अजून सुद्धा विजयासाठी असतील. धावा अवघड आहेत, परंतु धावा जर बनवायच्या असतील तर षटकार आणि चौकारमध्ये डील करावी लागेल. पहिलाच बॉल वाईटच्या सानिध्यातून आपल्याला पाहायला पडतो. येस, बॉलरना नेम अभिषेक आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल वाईटच्या सानिध्यातून पाहायला मिळतोय. या पुढचा बॉल फटका इथे चांगला आहे, परंतु 2च धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. ज्यावेळेला मीरा भाईंदर बिग बॅश अंडरआर्म सर्कल झाली होती त्यामध्ये यतिराजला देखील ॲज अ आयकॉन म्हणून आपण बघितलं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभिषेक देखील त्या स्पर्धेमध्ये आयकॉन होते आणि त्या दोन्ही खेळाडू जर पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. इथे बॅटला लागला बॉल मागे निघून चालला. डिक्लेरेशन झोन. कौतुक करावं लागेल प्रमोद सर, आपण देखील जर पाहिलं तर या स्पर्धेला प्रत्येक वर्षी येत आलात, परंतु गणेश साटम नेहमीच जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी पंचाची भूमिका त्यांची फार महत्वाची राहिली. याही वर्षांमध्ये जर पाहिले गेले तर जसं जसं त्यांना वेळ मिळतोय तसं जसं मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि स्वतःहून पंचाची भूमिका अदा करण्यासाठी जात आहेत. त्यांचे देखील विशेषतः स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. 2 धावा मिळतील बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 13 धावा 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. धाव्यांचा वेग हा वाढवावा लागेल. जो मंदावलेली धावसंख्या आहे ती कुठेतरी आता मात्र वेगाने वाढवावी लागेल. इथे चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी अभिषेकची पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा धीमे गतीने टाकलेला बॉल होता, परंतु टर्न भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो. वळण घेतली या बॉलने. आणखीन एक वाईट बॉल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. देवाला बीट करत असताना बॉल मागे निघून चाललाय. बॉल थांबणार नाही आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार.
दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर आतापर्यंत आपण पाहिली तर 16. या षटकामध्ये 9 धावा आल्या. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल डॉट. यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत. यतिराज कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. आणि यस विकेट डाऊन. निखिल गोलंदाज यावेळेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. संतोष जाधव पिण्याला सुद्धा आपण पाहू शकतायत. ओरम क्रिकेटचा अतिशय एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ख्याती, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तुषार ओरम क्रिकेटचा विचार केला तर या खेळाडूकडे एक रेकॉर्ड आहे. भामटपाडा शिरसाटचं मैदान 2 षटकं ज्याने हाताळली होती. एक सुद्धा धाव दिली नव्हती. विकेट मेडनोर म्हणून आपण पाहिलं होतं. आणि डबल हॅट्रिक दोन्ही षटकांमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला होता. तोच हा खेळाडू संतोष जाधव. अर्थातच पिण्याला आपण पाहतायत. नक्कीच पिण्या एक विक्रमी खेळवलं आहे. नेहमी जर पाहिले गेलं तर चांगले रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती राहिले. अंडरम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, अंडरम बॉक्स क्रिकेट असो, नेहमीच त्याने चांगले क्रिकेट खेळले. इथे चांगला बॉल आहे. हाताची जी काही ऍक्शन आहे प्रमोद सर, ती कुठेतरी फलंदाजाला अट्रॅक्टिव्ह करते आणि त्याच कारणास्तव बॅट अँड बॉलचा कदाचित संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसत नाही. पहिला बॉल डॉट, विकेट आणि पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. चांगला फटका तर आहे. यावेळेला कनेक्शन प्रॉपरली झालंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. देवाच्या बॅट मधून येतोय एक अप्रतिम झन्नाटीदार षटकार. 6 धावा. चांगला फटका खेळला गेला. षटकार येतो देवाच्या बॅट मधून. या पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल होता. समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. मॅच अजून देखील संपलेला नाहीये. हेच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये देवा धावा होऊ शकतात प्रमोद सर, कारण की या मैदानावरती षटकार जाऊ शकतात. पहिल्या डावात देखील देवाच दिसले, दुसऱ्या डावात देखील देवाच आतापर्यंत चमकत असताना दिसत आहेत. यावर ऑन साईडला काय फटका खेळलाय, परंतु फिल्डरला निवडला. डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. फलंदाज बाद. देवाकडे पर्याय नव्हते षटकाराशिवाय आणि त्यामुळे मात्र आता षटकारांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली होती, परंतु अखेरकार निखिलने विकेट आपल्या हाती मिळवली. फलंदाज बाद. झेल करवी बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन भावेशची जोडी ओपनर खेळाया जाती ग्राउंडवर, खेळाया जाती ग्राउंडवर, खेळाया जाती ग्राउंडवर. हे करती बॅटिंग धुवादार, मारती चौकार आणि षटकार, मारती चौकार आणि षटकार. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव सगळ्यात धावफटक्या जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. यस, हार्दिक आलेत. पहिलाच बॉल हार्दिकचा ड्राईव्ह केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, पोहोचतायत बॉल पर्यंत आणि 2 धावा सहजरित्या सोप्या पद्धतीने कंप्लीट केलेल्या आहेत. सिंगल डबलने आता इथून धावा बनणार नाही आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत. या पुढचा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पिच केलाय आणि त्याच कारणास्तव पंचांचा इशारा आलाय नो बॉल. जयेश स्मृती अर्थात जर पाहिले गेलं तर निधी स्पोर्ट या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. जबरदस्त कामगिरी पहिल्या डावात राहिली ऍज अ बॅटर म्हणून देवा पांडेची आणि दुसऱ्या डावात आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला हा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. येस, ऍब्सोल्युटली ट्रू. तुषार सोनोने ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतायत फलंदाजाने फलंदाजांचं काम केलं. आता गोलंदाजांची पूर्ण जबाबदारी स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते आणि ती जबाबदारी आतापर्यंत स्वीकारली. हा बॉल आपण पाहिला तर डॉट बॉलच्या स्वरूपात आपण पाहू शकाल. मात्र वैशिष्ट्य राहिले की प्रत्येक षटकामध्ये तिसरा बॉल हा डॉट आलेला आहे. आतापर्यंतचा आपण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीचा लेखाजोगा पाहतायत नीरज किने यांच्या माध्यमातून आणि यश कांबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. 34 धावा. विकेट डाऊन. अशी जर विकेटची पडझड जर चालू राहिली तर कदाचित ही मॅच वन साइड प्रतिस्पर्धी सगळं जिंकू शकतो. आतापर्यंत तरी वर्चस्व मी तर म्हणेन निधी स्पोर्ट चंद्रपडाचं राहिलेलं आहे या मॅच मध्ये. पाहूयात इथून एखादा पलटवार केला जाईल का, हे देखील पाहणं महत्वाचं राहील. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले.
बॉल जरूर खेळलाय, परंतु मागे तुम्ही जर माराल तर 2च धावा तुम्हाला प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका 2 पोहोचते ती म्हणजे 36च्या घरामध्ये. सुरुवात जर प्रमोद सर या डावाची षटकाराने चौकाराने झाली असती, पहिल्या षटकात 17, 18, 20 धावा आल्या असतात तर कदाचित या मॅच मध्ये एक चांगली जी धावसंख्या बनवले त्या धावांचा पाठलाग करू शकले असते, परंतु कुठेतरी त्या धावा झालेल्या नाही आहेत आणि त्याच कारणाचं प्रेशर हा मैदानाच्या आतमध्ये येताना हो दिसतोय. अगदी बरोबर तुषार. कारण 15-20 धावा जर प्रति षटकामागे जर आल्या असत्या तर कदाचित या मॅच मध्ये येण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. फलंदाजाच्या बॅटमधून धावा त्या हव्या तशा आल्या नाहीत. एक्सपेक्टेशन फार होतं, अपेक्षा फार होत्या, परंतु त्या अपेक्षांचा भंग झाला आणि त्यामुळे आता वरचढ करत असताना संघ थोडाफार पाहायला मिळतोय. अर्थातच जय स्मृती निधी स्पोर्ट चंद्रपाडा ऑन साईडला खेळलाय. फटका तर छान आहे. यतिराज पुढे सरसावतील, प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतोय. विचारपूस करतायत काय एक्झॅक्टली किती धावा आहेत. गणेश साटम त्या ठिकाणी विचारपूस करत असताना चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. जरा बॅटचा वापर केलाय. संतोष जाधव पिण्याच्या अगदी उजव्या साईडने बॉल ट्रॅव्हल होतोय. हार्दिक पुढे सरसावेल, फेकी करेल 2 रन्स. या स्पर्धेची खूप आतुरतेने वाट पाहावी लागते कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. हार्दिककडे सॉफ्ट डिसमिसल, सेफ हँड, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन आपण पाहतायत. या स्पर्धेची 1 वर्ष आपल्याला आतुरतेने वाट पाहावी लागते. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थाक पद्धा सुद्धा लागत नाही. म्हणून या स्पर्धेची क्वालिटी खूप उंचीवर गेलेली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. तुषार काय म्हणशील या स्पर्धेविषयी? थोडक्यात मनोगत कसं व्यक्त करशील कॉमेंट्री बॉक्स मधून? नक्कीच भावेशजी पुणेकर यांचं कौतुक करावं तिथे कमीच राहील. पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहील. यंदा जर पाहिले गेले तर चांगले आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज संपूर्ण जर पाहिले गेले तर एक खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यानंतर एक भव्य दिव्य आपल्याला व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय या सर्व मान्यवरांसाठी. आणि त्यानंतर जर पाहिले गेलं तर यंदा स्वर्गीय जयेश घरत स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच जयेश देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळून गेलाय. भरपूर धावा त्याने देखील बनवल्यात आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा देण्यासाठी यंदाच्या वर्षी त्याच्या नावाने हे स्टँड उभारले गेलेत, खेळाडू कक्ष. आणि इथे मॅच संपली आहे. लगेच चला आपण पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आता टाइमपास होणार नाहीये याची दखल आता पंचाने देखील घ्या आणि खेळाडूंना देखील विनंती करेन आपण देखील लक्षात ठेवायचं आहे. चला या मॅचचा म्हणतो मॅच नो डाऊट अबाउट इट. पहिल्या डावात ज्याने अधिराज्य गाजवलं, दुसऱ्याही मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिला. देवा पांडे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला प्रमोदजी शेडगे